हाय हॅलो नमस्ते, मी पूजा। आज मी तुम्हाला मेथीपासून खूप भन्नाट अशी एक रेसिपी दाखवणार आहे। मेथी प्रत्येकानेच खायला हवी। खरं तर प्रत्येक पालेभाजी ही प्रत्येकाने खायला हवी। आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली असते आणि गुणकारी असते। तर पहा, इथे मी एक जुडी मेथी घेतलेली आहे आणि ती छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे। मेथी आपल्याला आधी निवडून घ्यायची आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। त्याला बऱ्यापैकी माती असते, त्यामुळे शक्यतो मेथी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची। मी इथे 3 पाण्याने मेथी धुवून घेतली। त्यानंतर एका कढईमध्ये एक लहान वाटी शेंगदाणे अशा पद्धतीने भाजून घेते। तेल वगैरे न टाकताच आपल्याला हे शेंगदाणे असे कोरडेच भाजून घ्यायचे। शेंगदाण्यांना छान डाग पडले आणि शेंगदाण्याची साल तडकली गेली ना की मग गॅस बंद करायचा आणि हे शेंगदाणे थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। तर पहा, आता याच सेम कढईमध्ये मी पुन्हा गॅस चालू करून अर्धी वाटी पांढरे तीळ भाजून घेणार आहे। आपल्याला पांढरे तीळ फक्त आवाज येईपर्यंत भाजायचे। त्याचा हलकासा रंग बदलला आणि तीळ असे टचटच वाजायला लागले की गॅस लगेच बंद करून टाकायचा। तर पहा, इथे आपले तीळ मस्त असे भाजले गेलेले आहेत। तीळ भाजायला फारसा वेळ लागत नाही, जास्तीत जास्त 1 मिनिट खूप झाला। अगदी बारीक गॅसवरती तीळ भाजून घ्यायचे, म्हणजे त्याचा खमंगपणा येतो खूप छान असा। तर पहा, शेंगदाणे आणि तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मी छान अशी बारीक पावडर करून घेणार आहे। तर इथे मी शेंगदाणे आणि तीळ छान असे बारीक असे वाटून घेतलेले आहेत। ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तीळ घालून मेथीची भाजी केली ना की ती अजून जास्त पौष्टिक होते आणि लहान मुलांसाठी तीळ खूप गरजेचे असतात, मोठ्यांसाठीही असतात। जे वयस्कर माणसं असतात आपल्या घरात त्यांच्यासाठी सुद्धा हाडं मजबूत होण्यासाठी तीळ खूप गरजेचे आहेत। त्यामुळे या भाजीमध्ये आपण तिळाचा वापर केलाय। तर पहा, इथे मी लसणाच्या पाकळ्या आणि तुमच्या आवडीनुसार तिखट मिरच्या घ्यायच्या आहेत आणि मग त्या मिक्सरला अशा ऑन ऑफ मोडवर वाटून घ्यायच्या आहेत। पेस्ट करायची नाही आपल्याला, पाणी न घालता दरदरीत अशी ही मिरची आणि लसूण वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली, त्यामध्ये गरजेनुसार तेल घालून घेतलं आणि त्यानंतर वाटलेली ही मिरची आणि लसूण यामध्ये घालून छान असं परतवून घेऊया। तर पहा, इथे गॅस बारीकच आहे, बारीक गॅसवरच आपण हे सर्व छान परतून घेऊया। मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत मिरची आपल्याला परतवून घ्यायची आहे तेलामध्ये। तर पहा, ही छान अशी मिरची परतली गेलेली आहे। आता आपण जी मेथी धुवून ठेवली होती ना ती यामध्ये घालून घेऊया। आता नेहमीची जशी तुम्ही मेथीची भाजी करताना त्यापेक्षा ही वेगळी पद्धत आहे। यामध्ये तीळ तर आपण घातलेच आहे, पण यामध्ये अजून एक वेगळेपण आहे जे मी तुम्हाला पुढे सांगेल। तर पहा, संपूर्ण मेथी मी अशी कढईमध्ये घालून घेतली। मेथी नंतर थोडी शिजत आली की लगेचच कमी होते, त्यामुळे कढईमध्ये व्यवस्थित बसली जाईल। तर पहा, इथे आपल्याला ही मेथी छान अशी खालीवर करून घ्यायची आहे। थोडी तिला अशी हलवून घेतली ना की ती लवकर अशी बसली जाते। इथे गॅस मीडियम आहे, मीडियम फ्लेमवरती आता मी ही मेथी थोडीशी परतवून घेते। व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे। व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या। आपल्या चॅनलवरती अशाच टिफिनसाठीच्या सोप्या रेसिपीज, त्याचबरोबर नाश्त्यासाठीच्या रेसिपीज, लहान मुलांसाठी तुम्ही काय करू शकता किंवा त्यांना नाश्त्याला काय करू शकता, अशा भरपूर रेसिपीज आपल्या चॅनलवरती अपलोड असतात। त्यामुळे नक्कीच तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। तर पहा, इथे मेथी जरा आपली परतून झालेली आहे। आता यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालते। जर तुम्हाला ही भाजी टिफिनसाठी करायची असेल तर पाणी नाही घातलं तरी चालेल। आजची ही भाजी मी भाकरीसोबत आणि भातासोबत खाता येईल अशा पद्धतीने करते। तर पहा, अशी हिला जरा हलवून घेऊया, छान अशी वरखाली करून घ्यायची। अशा पद्धतीने छान मी ही मिक्स करून घेते। आता ह्यामध्ये खाली पाणी असल्यामुळे भाजी खूप लवकर अशी मऊ होईल आणि कढईमध्ये व्यवस्थित बसली जाईल। आता हे आपलं व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ बेतात घाला, कारण भाजी बऱ्यापैकी नंतर कमी होते शिजून। मीठ घातल्यामुळे भाजीला पाणी सुद्धा सुटतं आणि भाजी लवकर सुद्धा शिजली जाते। आता जसं की मी सुरुवातीलाच म्हटलं, आपल्याला ही भाजी भातासोबत आणि भाकरीसोबत खाण्यासाठी करायची आहे, त्यामुळे मी याला बऱ्यापैकी पाणी ठेवणार आहे। जर तुम्हाला टिफिनसाठी करायची असेल तर यामध्ये अजिबात पाणी घालू नका। आता आपण जो शेंगदाण्याचा आणि तिळाचा कूट करून ठेवला होता ना तो यामध्ये घालून घेतला। भाजी एक 50% शिजली की त्यानंतर यामध्ये शेंगदाण्याचा आणि तिळाचा कूट घालायचा आणि पहा, आता ही सर्व छान अशी पुन्हा एकजीव करून घ्यायची। असं केल्यामुळे ह्याला दाटसरपणा येईल, ह्याचा जो रस्सा राहणार आहे त्याला दाटसरपणा येईल आणि भाजी सुद्धा छान चवदार होते। तर इथे मी आता हे सर्व छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। पहा,
आता आपल्याला भाजी एक 90% शिजवून घ्यायची. शक्यतो मेथीची भाजी खूप जास्त ओव्हर कुक करू नका, मग ती खायला चांगली लागत नाही. एक 90% फक्त शिजवून घ्या, म्हणजे मग ती खायला जास्त छान लागते. जर तुम्हाला पूर्णपणे शिजवलेली आवडत असेल तर तुम्ही तशी देखील करू शकता. तर पहा, इथे परफेक्ट अशी ही भाजी शिजली गेलेली आहे बघा, अशा पद्धतीने. तर मस्त अशी ही भाजी शिजलेली आहे. आता मी इथे गॅस बंद करणार आहे आणि भाकरीसोबत भातासोबत ही भाजी खायला खरंच खूप छान लागते. एकदा नक्की करून पहा, केल्यानंतर तुम्हाला नक्कीच ही भाजी अशा पद्धतीने आवडेल सुद्धा आणि तुम्ही नेहमी कराल सुद्धा. यासोबत जर ठेचा असेल तर अजून जास्त छान लागते. आपल्या चॅनलवरती ठेच्याची सुद्धा रेसिपी मी आधी अपलोड केलेली आहे. जर तुम्ही पाहिली नसेल तर ती सुद्धा रेसिपी नक्कीच पहा. जाता जाता व्हिडिओला एक लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, करून पाहणार की नाही ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.